राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी माननीय नामदार प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांना औद्योगिक महासंघाच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे, उपाध्यक्ष प्रमोद कदम, रवी राजपूत, कुमार कांबळे, प्रमोद बेलेकर यांनी विनंती केली होती। त्याप्रमाणे पालकमंत्री यांनी माननीय नामदार संजय शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय यांना लेखी पत्र देऊन बैठक आयोजित करण्यात यावी व बैठकीला त्यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी यांना निमंत्रित करावं। त्याप्रमाणे आज माननीय नामदार शिरसाट साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली। बैठकीत प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी प्रामुख्याने संस्थेच्या 5% स्वभाग भांडवल व 25% बँकेच्या ऐवजी शासनाने द्यावेत अशी ठाम भूमिका घेतली। यावरती सदरचा 5% निधी संस्थेच्या कामकाजाकरता योग्य रीतीने खर्च करण्यात यावा, त्यास आजच मंजुरी देण्यात येते। तसेच 25% कर्ज व भाग भांडवल बँकेच्या ऐवजी राज्य शासनाने द्यावेत ही महासंघाची गेल्या कित्येक वर्षाची मागणी आहे। त्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी हा विषय राज्य कॅबिनेट समोर ठेवून सकारात्मक विचार होईल। लवकरच याबाबत सविस्तर प्रस्ताव कॅबिनेट समोर आणून संस्थांना 25% बाबत सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचं अभिवचन माननीय नामदार शिरसाट साहेबांनी दिले। तसेच इतर व उचल प्रस्ताव बाबत अडचणी येतात त्याबाबत टाइम लिमिट देऊन संस्थेच्या पदाधिकारी यांच्या आयुक्तालयातील व मंत्रालय स्तरावरील हेलपाटे कमी केले जातील। त्यांना त्यांचे प्रस्ताव लवकर मंजूर करण्यात सामाजिक न्याय विभागाकडून सहकार्य करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिले। सदरची योजना प्रभावीपणे राबवून मागासवर्गीय उद्योजक यांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व मागासवर्गीय लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल। तसंच मागासवर्गीय योजनेचा निधी इतर ठिकाणी वळवू नये ही भूमिका माननीय मंत्री महोदयांनी घेतली, त्याबद्दल त्यांचे महासंघाच्या वतीने अभिनंदन केलं। यावेळी बैठकीला माननीय नामदार प्रकाश आंबेडकर, आमदार राहुल आवाडे, आमदार सत्यजित देशमुख, डॉक्टर हर्षदीप कांबळे, सचिव डॉक्टर ओमप्रकाश बकुरिया, आयुक्त सुरेंद्र पवार, उपायुक्त रवी माने, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद कदम, महासंघ उपाध्यक्ष कुमार कांबळे, रिपाई प्रमोद बेलेकर, संतोष भिंगारे, शैलेंद्र ढेपे, खिलारे, अशोक भातपुटे, राजू सावंत व राज्यातील संस्थांचे चेअरमन पदाधिकारी उपस्थित होते। सदरची बैठक सकारात्मक झाल्यामुळे संस्थेच्या पदाधिकारी यांना नवी ऊर्जा मिळाली। सर्वांचे आभार रवी राजपूत यांनी मानले।